इतक्या प्रचंड संख्येने इकडे आज हजर आहात. खरं तर मला या निवडणुकीच्या याच्यात या जर 3-3 सभा नसत्या तर मी आपल्याशी बराच वेळ तिथे बोलू शकलो असतो. पण हा मुंबईचा सगळा झालेला पिचका, त्यातला जो सगळा ट्रॅफिक, मी आत्ता पण कसं आलोय त्या ट्रॅफिक मधनं माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मला सोडवलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. मला आता इथून भांडूपला जायचंय, भांडूपची सभा आटपून मला त्याच्यानंतर विक्रोळीला यायचंय, विक्रोळीची सभा आटवायची. त्याच्यामुळे आपण मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा आशा बाळगतो आपल्याकडे. एक 10 मिनिटात 15 मिनिटात मी इथून मला निघायचंय, कारण मला परत अजून ट्रॅफिक लागणार, मला अजून परत या सगळ्या गोष्टींचं मला जावं लागणार. पण आता महेंद्र मानुषरीला तुम्ही निवडून दिल्यानंतर इथे जाहीर सभा आपल्यासाठी नक्की देईल हे माझा शब्द आहे आपल्याला. ठीक आहे, आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून 2 लांडे उभे आहेत. नाही का, 1 लांड्या उभा आहे, 2 का 1? त्यातलं 1 तर गद्दार. हरामखोर शब्द हा पण कमी पडेल. या लोकांना काय नाही दिलं आम्ही. नगरसेवक झाले, महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले, 4-4 वर्ष बसले. बाकीच्याला संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. आणि कोणत्या वेळानं विकला गेला? हे 6 नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. मी त्यावेळेला त्या सगळ्या अख्ख्या गोष्टीत जात होतो आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला, तो विकला गेलाच. मग त्यांनी आमदारकी दिली, मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. म्हणजे मला सांगा, इथून तिथे विकला जातो, इथून हा इथे विकला जातो, हे असे विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? कोण विश्वास ठेवेल यांच्यावरती? बिल्डरांच्या खिशातली माणसं सगळ्या गोष्टी पैशावर बोलायच्या, सगळ्या गोष्टी पैशावरती बोलायच्या आणि प्रचार काय करायचा? आमचा भानुशालीपणे अमराठी आहे. अरे मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे. पण तो या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी त्याग करणारा कुठचाही अमराठी माणूस असू दे, माझ्यासाठी तो मराठीच आहे.